माणूस आणि कुत्रा याच्यामध्ये वाढलेला संघर्ष आज आपण बघत आहोत आणि हा प्रश्न इतका जटिल झालाय की तो माननीय सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेला आहे. पण याच्या मागची कारणं काय आहेत तर अगदी शांतपणे विचार करा ना, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी येतील. सगळ्यात पहिल्यांदा प्राण्यांचा जन्मदर रोखण्यासाठी ॲनिमल बर्थ कंट्रोल सारखा जो कार्यक्रम आहे तो राबवण्यामध्ये सिस्टीम अपयशी ठरलेली आहे. त्यांनी ही अंमलबजावणी व्यवस्थित केली नाहीये, त्यामुळे कुत्र्यांची संख्या ही अधिक वाढलेली आहे, ओव्हर पॉप्युलेशन झालेलं आहे. आणि जेव्हा ते जन्माला येतात तेव्हा त्यांच्याही आपल्याप्रमाणे गरजा आहेत. त्यांनाही भूक लागते, त्यांनाही तहान लागते आणि या अन्न पाण्याच्या शोधामध्ये जेव्हा ते आसपास जातात तेव्हा असलेल्या कचराकुंड्यांच्या इथे जेव्हा त्यांना अन्न मिळतं तेव्हा त्यांची संख्या तिथे वाढलेली असते. तिथे जे काही ते खातात त्यावरनं देखील त्यांचं वर्तन ठरतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडनंही चुका होतात. आपण ना त्यांच्याबद्दल अवेअरच नाही आहेत. त्यांच्या गरजा, त्यांचं वर्तन याबद्दल आपण अवेअर आहोत का? मग आपण काय करतो? त्यांच्याशी क्रूर वागतो, त्यांना मारहाण करतो, त्यांना उपाशी ठेवतो आणि पर्यायाने ते आक्रमक बनतात, आपल्यावरती ते हल्ले करतात. आणि आज जर म्हणाल तर आपल्या आसपास मोकळ्या जागा शिल्लक आहेत का? जिथे कुठे त्या जागा आहे तिथे माणसाने ती माझी जागा म्हणून ती बळकावलेली आहे. मग यांनी जायचं कुठे? अन्न नाही, पाणी नाही, मोकळी जागा नाही, असुरक्षित वातावरण आहे, त्यामुळे ते आक्रमक झालेले आहेत. पण त्यांचा विचार करण्यासाठी वेळ कोणाकडे आहे? कुत्रा चावतो, कुत्रा हल्ला करतो हे आपण खूप स्पष्टपणे बोलतो, पण त्याच्या मागे असणाऱ्या कारणांचाही शोध घेतला पाहिजे ना. आणि आज जर आपण म्हणाल तर आपल्या वागणुकीमध्ये जर आपण थोडा बदल केला ना तर हे चित्र बदलू शकतो. आपण प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल लेवलवरती, प्रत्येक सोसायटीने, प्रत्येक एरियाने जरी हे ठरवलं ना तरी ही आक्रमकता आपण कमी करू शकतो. त्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जायची खरंच गरज नाहीये, पण माणसाला स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करायचाच नाहीये, हेच सत्य आहे.